आज आपण लाखलगाव येथील शेतकरी विकास जाधव यांच्या प्लॉटवरती आलोय. तर या शेतकऱ्यांनी यांच्या शेतावरती कोथिंबीर हे पीक घेतलेलं आहे. तर या शेतकऱ्यांच्या कोथिंबीरसाठी मग त्यांना पिवळापणा आलेला होता कोथिंबीरसाठी. तर मग या शेतकऱ्यांनी आपल्या ज्ञानविरा त्या कोथिंबीरवरती फवारलेला आहे. तर त्यांच्या कोथिंबीरला त्यांना काय रिझल्ट जाणवली हे आपण त्या शेतकऱ्यांकडनं जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. माझे नाव विकास बैरू जाधव. माझ्या कोथिंबीरीला पिवळापणा आलेला होता भरपूर. तर मला 1-2 शेतकऱ्यांनी इफको कंपनीचं आपलं नॅनो युरिया वापरायला लावलं. तर मी याच्या अगोदर कधी वापरायला नव्हतं. मग म्हटलं आपण वापरून बघू. तर मला मारल्यानंतर 20 लिटर पंपाला मी 60 ml घेतलं होतं. मारल्यानंतर मला तिसऱ्या दिवशी जो पिवळापणा होता ना, पूर्ण झाड काळुकी दाटली. म्हणजे 100% मला रिझल्ट वाटला नॅनो युरियाचा. तर मग तुम्ही या कोथिंबीरसाठी काही दाणेदार युरिया वगैरे काही खत वापरलं होतं का? नाही, काहीच नाही. दाणेदार खत सुद्धा काहीच वापरलेलं नाही आपण. तर मग तुम्ही ज्ञानविषयी समाधानी आहात का? 100%. आणि इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही ज्ञानविषयी? नॅनो युरियाचा विषय सांगू शकतो तर प्रत्येक शेतकरी ज्याला वाटतंय पिवळेपणा माझ्या प्लॉटमध्ये आहे, कोणतं पीक घेऊ, त्यांनी एकदा फक्त वापरला ना, तो शेतकरी दुसऱ्यांदा स्वतःहून घ्यायला येईल. तर मी आज पहिल्यांदा इफको कंपनीचं नॅनो युरिया वापरला, दुसऱ्यांदा मी स्वतः घेऊन जाईल जेव्हा मला वाटेल त्या दिवशी. चालेल, धन्यवाद.